युक्रेनने दावा केला आहे की त्यांचे सैन्य रशियाच्या कुर्स्क भागात 2 किलोमीटर खोलवर पोहोचलंय। युक्रेनियन सैन्याने 6 ऑगस्ट रोजी रशियाच्या हद्दीत प्रवेश केला आणि तेव्हापासून ते 35 किलोमीटर आत घुसले। दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच कोणत्याही देशाचे सैन्य रशियात घुसलंय। अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली जोरात आहेत। राष्ट्राध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस हे रॅलीमध्ये सतत एकमेकांवर निशाणा साधतात। दरम्यान रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांनी काल पेन्सिल्व्हेनियामध्ये रॅली घेतली, जिथे एका व्यक्तीने शिरकाव केल्याने ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थावर प्रश्न उद्भवतोय। गेल्या महिन्यात पेन्सिल्व्हेनियामध्ये एका रॅली दरम्यान ट्रम्प यांच्यावर शूटरने हल्ला केला होता। कमला हॅरिस यांनी डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार झाल्यानंतर काल पहिली टीव्ही मुलाखत दिली। मुलाखतीत कमला हॅरिस म्हणाल्या, अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांना विसरायला आणि एक नवा मार्ग निश्चित करण्यासाठी तयार आहे। ट्रम्प देशाचे विभाजन करत असल्याचा आरोप हॅरिस यांनी केला। ट्रम्प असे वातावरण तयार करत आहेत ज्याच्यामुळे एक अमेरिकन म्हणून आपले चरित्र हनन होत आहे। आपण अति उदारमतवादी नसून मध्यमवर्गीय आहोत, असेही हॅरिस यांनी स्पष्ट केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 3-4 सप्टेंबरला ब्रुनेईच्या दौऱ्यावर जाणार आहेत। परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे, कारण ते ब्रुनेईला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत। दरम्यान ब्रुनेई सोबतचे द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे। मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालच्या अंतरिम सरकारने बांगलादेशातल्या हिंसक निदर्शनांबाबत आपला रिपोर्ट प्रसिद्ध केलाय। या रिपोर्टनुसार विरोध प्रदर्शनांमध्ये 1000हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागलाय। सरकारच्या आरोग्य सल्लागार नूरजहां बेगम यांनी ही माहिती दिली। नूरजहां यांनी ढाक्यातल्या राजारबागच्या केंद्रीय पोलीस हॉस्पिटलला भेट दिली, तेव्हाही त्यांनी माहिती दिली आहे। भारत बांगलादेश संबंधात नवीन अध्याय सुरू करण्यासाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं प्रत्यार्पण आवश्यक आहे। हसीना भारतात राहिल्या तर दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध बिघडू शकतात, असा इशारा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी दिलाय। बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळले असून आता देशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालंय। दरम्यान हे सरकार स्थापन होताच अन्सारुल्लाह बांगला टीम या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मुफ्ती जशीमुद्दीन रहमानी याची तुरुंगातून सुटका करण्यात आली। भारतासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरू शकते, कारण एबीटीने भारतात आपले दहशतवादी नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता। माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून काढून टाकल्यानंतर बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत अस्थिरतेमुळे भारत सरकार आणि भारतीय कंपन्यांद्वारे तेथे निर्माणाधीन प्रत्येक विकास किंवा पायाभूत सुविधा प्रकल्प प्रभावित झाले। त्यामुळे बांगलादेशच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला असून फ्रेंडशिप पाईपलाईनद्वारे बांगलादेशला डिझेल पुरवण्याचे कामही पुढे ढकलण्यात आलंय। जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीपैकी एक असलेले इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आलेत, कारण ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस मॉरिस यांनी मस्क यांची सोशल मीडिया दिग्गज कंपनी एक्सला ब्राझीलमध्ये सस्पेंड करण्याचे आदेश दिले। जस्टिस मॉरिस यांनी आपण ब्राझीलमध्ये आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी 24 तासांच्या आत स्थानिक प्रतिनिधीची नियुक्ती केली नाही तर आपली सर्व्हिस सस्पेंड करण्यात येईल असा इशारा दिला होता। अभिव्यक्ती स्वतंत्र आणि चुकीच्या माहितीवरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता आणखीन वाढलाय। नासाच्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमने सबबिरटल रॉकेटद्वारे गोळा केलेल्या डेटाद्वारे एम्बिपोलर इलेक्ट्रिक फील्डचा शोध लावलाय। नासाच्या शास्त्रज्ञांनी 60 वर्षांपूर्वी पृथ्वीवर विद्युत क्षेत्राच्या अस्तित्वाची कल्पना केली होती। पृथ्वीवर लपलेलं विद्युत क्षेत्र त्यांनी शोधून काढलंय। भांडवली बाजार नियामक सेबीने शुक्रवारी 39 शेअर दलाल आणि 7 कमोडिटी दलालांची नोंदणी रद्द केली। या दलालांनी नोंदणीची आवश्यकता पूर्ण केली नाही असे कारण सेबीने दिले। या व्यतिरिक्त नियामकाने 22 डिपॉझिटरी सहभागींची नोंदणी रद्द केली, त्यामुळे यापुढे ते कोणत्याही डिपॉझिटरशी संलग्न असणार नाहीत।
हिंडेनबर्ग रिसर्चच्या धक्क्यातून बाहेर निघाल्यानंतर अदानी समूहानं पुन्हा एकदा झपाट्यानं विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. समूहातील कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने आणखी एका कंपनीचं अधिग्रहण केलंय. समूहानं जागतिक OSV ऑपरेटर एस्ट्रो ऑफशोर मधील 80% हिस्सा खरेदी करण्यासाठी डेफिनेटिव्ह ॲग्रीमेंट केलंय. ही ऑल कॅश डील $185 मिलियन मध्ये करण्यात आली आहे. मुकेश अंबानी हे आशिया खंडातील श्रीमंत उद्योगपती आहेत. लवकरच ते देशातील जनतेला स्वप्नातलं घर बनवण्यासाठी मदत करणार आहेत. NBFC कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लवकरच सर्वसामान्यांना होम लोन देण्याचा प्लॅन बनवत आहे. भारताचा माजी वर्ल्ड चॅम्पियन कोच आणि दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडच्या लेकाची टीम इंडियात वर्णी लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वेगवेगळ्या क्रिकेट प्रकारातील वेळापत्रकासह भारतीय अंडर 19 संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या अंडर 19 संघात द्रविडचा मुलगा समित द्रविड याचीही वर्णी लागली आहे. समित याला वन डे सह 4 दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलंय. बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यनचा चित्रपट भूल भुलैया 2 2022 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला. तेव्हापासून या चित्रपटाच्या 3ऱ्या भागाची म्हणजेच भूल भुलैया 3 ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 हा चित्रपट या दिवाळीत प्रदर्शित होणार असून चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. हा चित्रपट दिवाळीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.